नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो केस गळणे आणि त्याचप्रमाणे आज जे समाजामध्ये आपल्याला खास करून पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा पडणाऱ्या टक्कल किंवा बाल्डनेसचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण टक्कलावरती असणारे जे नवीन प्रभावी उपचार आहेत त्याविषयी बोलणार आहोत. अर्थातच ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध असे डॉक्टर अपूर्व शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शहा यांची. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. डॉक्टर अपूर्व शहा यांची या ठिकाणी ओळख करून देण्याची खरं तर गरज नाही, कारण केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे डॉक्टर अपूर्व शहा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. रिचफिल्ड ट्रायकोलॉजी क्लिनिक्स ही जी जगप्रसिद्ध संस्था, ही जगातील सगळ्यात मोठी संस्था आहे जी केस विकारांवरील उपचार संपूर्ण जगभरात आणि भारतामध्ये पुरवत आहे. भारतामध्ये आज 58 अधिक क्लिनिक्स ही रिचफिल्ड क्लिनिक्सची आज सर्वदूर पसरलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये 18 अधिक क्लिनिक्स आहेत रिचफिल्डची, आणि ह्याच्या व्यतिरिक्त इतरही महाराष्ट्राच्या भागामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी कोल्हापूर या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी नाशिक, विदर्भासाठी नागपूर आणि पुण्यामध्ये सुद्धा आता रिचफिल्ड क्लिनिक्स आपली सेवा देत आहे. खास करून केस गळणे आणि पडणाऱ्या टक्कलासाठी जे प्रभावी उपचार आहेत त्यांच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अपूर्व शहा जे पायोनियर आहेत आज ट्रायकोलॉजी मधले, म्हणजे भारतामध्ये केस विकारांवरील उपचार आणणारे पहिले डॉक्टर अपूर्व शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आणि प्रेक्षकांसाठी एक विनम्र निवेदन आहे की आज कार्यक्रमामध्ये जे आपण विषय चर्चेला घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये खास करून केस विकारांविषयी आपण बोलणार आहोत, पण केस विकारांमध्ये सुद्धा जे पडणारे टक्कल आज चिंतेचा विषय ठरलेला आहे अनेक तरुण मुलं आणि मुलींसाठी सुद्धा. डॉक्टर अपूर्व शहा, मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारावं वाटतं की आज आपण अनेकविध आजपर्यंत प्रोग्राम केलेले आहेत, अनेकविध ठिकाणी आपण लेक्चर्स न जाता, पण आज जे चित्र दिसतंय जे खरोखर चिंताजनक आहे. म्हणजे तरुण पूर्वीच्या काळी 50 नंतर 60 नंतर केस गळणं सुरू व्हायचं, पण आता तरुण मुलांमुलींमध्ये सुद्धा थोडंसं टक्कलाचं प्रमाण वाढतंय, केस गळण्याचं प्रमाण वाढतंय, आणि ह्याच्याविषयी आपल्याला सर्वप्रथम आधी काय सांगता येईल? डॉक्टर महेश, असं आहे की 27 वर्ष झाले हे प्रॅक्टिस करून, तर पहिल्या 15 वर्षांमध्ये जे टक्कलपणा जे होतात ते नॉर्मली आपण मेल पॅटर्न थिनिंग ज्याला म्हणतात ते 40 ते 45चे 40 ते 45च्या वर्षामध्ये वयमध्ये टक्कलपणा होते. पण आता आम्ही बघितलं लास्ट 10 वर्षांमध्ये की 14 ते 20 वर्षांच्या वयमध्ये पण टक्कलपणा लई पुढे चालू झाले आहे. आणि ह्याच्यामध्ये एकतर असंच नाही की खाली मेनला की पुरुषला होते, लेडीजमध्ये पण आता टक्कलपणा खूप पुढे चाललंय. आणि हे एक ट्रेंड आहे जे एक एपिडेमिक झालंय आता. आणि 14 ते 20 वर्षांच्या वयमध्ये जास्तीमध्ये जास्ती आपण पुरुष आणि लेडीज लोकमध्ये हे टक्कलपणा दिसते आपल्याला. असं पण आता म्हणालात सर की जास्तीत जास्त हे म्हणजे की 14-15 वर्षापासून मुलांना आता त्रास सुरू झालेला आहे. काय प्रकारचे आपल्याला टक्कल दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे? हे पण इम्पॉर्टंट आहे की आपल्याला हे माहिती व्हायला पाहिजे, व्ह्युअर्सला हे माहिती व्हायला पाहिजे की टक्कलपणा 2 प्रकारचे असतात. एक जे आहे ते रिव्हर्सेबल आहे आणि एक जे आहे ते इरिव्हर्सेबल आहे. तर मी आता एक कम्प्युटरवरती एक दाखवणार आपल्याला जे रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सेबल आहे. तर इफ यू लुक एट बघूया कॉम्प्युटरवरती बघूया. रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सेबल 2 प्रकारचे टक्कलपणा होतात. रिव्हर्सेबल म्हणजे ते टक्कलपणा जिकडे केस परत येऊ शकते, आणि इरिव्हर्सेबल मध्ये ते टक्कलपणा ज्याच्यामध्ये केस कधी परत येऊ शकत नाही. तर हे आपण बघितलं पुढे, तर हे रिव्हर्सेबल आहे राईट. ह्याच्यामध्ये केस कम्प्लीट परत येते. याला आपण रिव्हर्सेबल म्हणजे जे चाय म्हणतात आपल्याला, तर हे चाय एक आहे ते हे रिव्हर्सेबल बॉल्डनेस आहे. तर खूप टायमाला आपल्याला असं वाटतं की केस परत येणार आणि आपण पिक्चर बघतात बिफोर आणि आफ्टर. पण हे समजायला लई आवश्यक आहे, लई इम्पॉर्टंट आहे की हे जे पिक्चर जे आपल्याला बिफोर आणि आफ्टर पूर्वीच्या आणि नंतरच्या जे आपल्याला दिसायला होते ते बेसिकली रिव्हर्सेबल बॉल्डनेसच्या जे आहे ते आहे राईट. आणि हे रिव्हर्सेबल बॉल्डनेस जे आहे, एलोपेशिया जे आहे, हे एक प्रॉब्लेम आहे, एक डिसऑर्डर आहे. आणि हे करीबन 10 ते 15% लोकांमध्ये हे प्रॉब्लेम आहे एलोपेशियाच्या, ज्याला चाय म्हणतात. आणि हे तणावातून होतात. आणि हे 100% केस परत येऊ शकतात, याच्यामध्ये काही टेन्शन नाही. परत कम्प्लीट केस परत येणार, 100% केस परत येऊ शकतात. तर ह्याला रिव्हर्सेबल बॉल्डनेस म्हणतात. आणि आता आपण कम्प्युटरवरती बघितलं तर नेक्स्ट आहे जे इरिव्हर्सेबल बॉल्डनेस आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण डॉक्टर बघितलं तर मी दाखवलेलं आहे पिक्चर बिफोर आणि आफ्टर सेमच आहे. म्हणजे पूर्वी काही वेगळं आणि नंतर काही वेगळं ते असं आपण नाही दाखवलेलं आहे. सेम फोटोग्राफ आहे. कारण पूर्वी आणि नंतर याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. हे अँड्रोजेनेटिक एलोपेशिया म्हणतात. हे अँड्रो म्हणजे मेल हॉर्मोन अँड्रोजन आहे, जेनेटिक म्हणजे अनुवंशिक आहे, आणि एलोपेशिया म्हणजे टक्कलपणा आहे. म्हणजे हे अनुवंशिक टक्कलपणा आहे. आईच्या साईडला किंवा वडीलच्या साईडला कोणालाही टक्कलपणा व्हायला पाहिजे आणि नंतर हे आपल्याला होते. आणि हे
इरिव्हर्सेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये केस कधी परत येऊ शकत नाही. ओके. राईट. म्हणजे आपल्याला खूप लोक सांगतात की ते सापांच्या तेल वापरलं, ते हातीच्या दातातून काही पावडर वापरलं की शीर्षासन केलं की परत केस येणार. केस कधीही परत येऊ शकत नाही नॉर्मल ट्रीटमेंटतून इरिव्हर्सेबल बॉल्डनेसमध्ये, हे आपल्याला समजायला पाहिजे. येस, आपण आता बघितलं की दोन प्रकारचं टक्कल आहे, ज्याच्यामध्ये एक आहे केस परत येऊ शकणार आणि दुसरं ज्याच्यामध्ये केस येऊ शकणार नाहीत. पण लक्षात ठेवा, रिचफिल्ड ट्रायकोलॉजी क्लिनिकद्वारे आज डॉक्टर अपूर्व शाह यांच्या अथक प्रयत्नाने आणि संशोधनाने दोन्ही प्रकारच्या टक्कलावरती आज उपचार उपलब्ध आहेत. आपल्याला निराश होण्याची काहीच गरज नाहीये. आपण कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा बघत आहोत आता स्क्रीनवरती. टोल फ्री नंबर आहेत आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर ह्या चारही जागांसाठी स्पेशल नंबर आहेत, जे आपण कार्यक्रमाच्या शेवटी टिपून घेणार. पण सगळ्यात महत्वाचं आहे की टकलासाठी आज सर्व प्रकारच्या टकलासाठी उपचार उपलब्ध आहेत. सर, काय सांगता येईल या विषयी आपल्याला? तेच मी कंटिन्यू करते जे मी बोलत होते की इरिव्हर्सेबल बॉल्डनेसमध्ये मी सांगितलं तसं की परत केस येऊ शकत नाही. बरोबर. पण पुढे आपण गेलं कम्प्युटरवरती तर आपल्याला हे इरिव्हर्सेबल जे बॉल्डनेस आहे तर याच्या 7 स्टेजेस आहे केस गळायच्या. पहिला केस गळायच्या चालू होणार आणि नंतर धीरे धीरे करून केस पुढे जाणार. प्रत्येक 6 महिना ते 1 वर्षामध्ये एक एक स्टेज पुढे जाते. बरोबर. आणि हे आपण स्टेज बघितलं पुढे जायला तर 1 नंबरला चालू झालं राईट टक्कलपणा तर 7 नंबरला येऊनच थांबणार. तर ट्रीटमेंट आता अशी झालेली आहे की आपण जिकडे आहे तिकडे आपल्याला थांबू शकतात. 15 वर्ष ते 20 वर्षापासून आपल्याला जिकडे आहे तिकडे आपण फोटो फ्रेम सारखं फ्रीज करू शकतात. आणि प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर जे म्हणतात राईट. तर मेल पॅटर्न थिनिंग याचा अँड्रोजेनेटिक एलोपेशिया जे इरिव्हर्सेबल बॉल्डनेस आहे तर पहिला लक्ष हे ठेवायला पाहिजे ट्रायकोलॉजिस्टकडे जाऊन की जे आहे ते वाचून ठेवायला पाहिजे आपल्याला केस. तर याला मेल पॅटर्न थिनिंग की इरिव्हर्सेबल बॉल्डनेस म्हणतात. ओके, आपण हे बघितलं तर इरिव्हर्सेबल बॉल्डनेसचं जे मेल पॅटर्न थिनिंग म्हटलं जातं, मेल पॅटर्न थिनिंग म्हटलं जातं ज्याला, क्षमा करा. तर ह्याच्यासाठी सर आपल्याला काय सांगता येईल पुढे? असं 7 स्टेजेस आहे अँड्रोजेनेटिक एलोपेशियाच्या, जे अनुवांशिक आहे. हे आईच्या साईडच्या वडीलच्या साईडमधूनच आपल्याला हे होऊ शकते. आणि आजच्या वयमध्ये जे 14 ते 20 वर्षांच्या वयमध्ये टक्कलपणा जास्ती झालेला आहे तर स्ट्रेस आणि फॅशन हे मॉडर्न डे डिसऑर्डर झालेले आहे. आणि जिथे तणाव वाढलेला, जिथे फॅशन वाढतात इथे टक्कलपणा जास्ती वाढलेला आहे. कारण जिथे तणाव वाढलं इतर मेल हॉर्मोनच्या प्रोडक्शन बॉडीमध्ये वाढतात आणि जिथे मेल हॉर्मोनचं प्रोडक्शन वाढलं तर इथे टक्कलपणा लवकर होतात. तर हे मेल पॅटर्न थिनिंग, अँड्रोजेनेटिक एलोपेशिया. आणि फक्त पुरुषांमध्ये नाही, मी कम्प्युटरवरती दाखवते आपल्याला. हे लेडीजमध्ये पण 3 स्टेजेस आहे बॉल्डनेसच्या. आणि पहिला, दुसरा आणि तिसरा 3 स्टेजेस आहे बॉल्डनेसच्या. तर पुरुषांच्या मध्ये 7 स्टेजेस आहे, लेडीजमध्ये 3 स्टेज आहे राईट. पुरुषांच्या मध्ये आपण ह्याला पुढे जायच्या आपण थांबू शकतात राईट. ह्याला स्लो करू शकतात, ह्याला आपण रिव्हर्स करू शकत नाही. बरोबर. एक लेडीजमध्ये, फिमेलमध्ये आपण ह्याला स्टॉप करू शकतात. मेलमध्ये स्टॉप नाही करू शकते, स्लो डाऊन करू शकतात. ओके. आणि लेडीजमध्ये आपण पुढे स्टॉप पण करू शकतो. स्त्रियांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की औषधाने आपण हा असणाऱ्या टक्कलाचा परिणाम थांबवू शकतो. अर्थातच कसं आपण जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. सर्व प्रेक्षकांचं आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळणे आणि टक्कल ह्यासाठी असणारे नवीन प्रभावी उपचार याविषयी आपण बोलवतात. मला आवर्जून आजच्या कार्यक्रमात एक माहिती द्यावीशी वाटते की आज रिचफिल्ड क्लिनिक्स ही जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे केस विकारांवरती उपचार पुरवणारी. डॉक्टर अपूर्व शाह यांच्या अथक प्रयत्नाने आज हे अनेकविध प्रकारचं नवीन संशोधन जे जगभरात होत आहे केस विकारांच्या उपचारांवरती ते भारतामध्ये आणण्याचं श्रेय रिचफिल्ड ट्रायकोलॉजी क्लिनिक आणि डॉक्टर अपूर्व शाह यांना जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रिचफिल्ड क्लिनिक्स हे संपूर्णपणे महाराष्ट्रात आणि देशभर पसरलेले 58 अधिक क्लिनिक्स आहेत. खास करून सांगायचं झालं तर मुंबईमध्ये 18 अधिक क्लिनिक्स आहेत. ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील आमच्या पेशंटसाठी पुण्यामध्ये खास करून क्लिनिक्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी संस्था आहे. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि विदर्भामध्ये नागपूर या ठिकाणी ही संस्था उपलब्ध आहे. आपण या ठिकाणी संपर्कासाठी नंबरही बघत आहोत. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व उपचार अतिशय माफक दरात या ठिकाणी पुरवले जातात. हे कृपा करून लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की आज सर्व प्रकारच्या केस गळण्यासाठी आणि टक्कलावरती उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता रिचफिल्ड ट्रायकोलॉजी क्लिनिक्सद्वारे. आपण कार्यक्रमात आता बघत आहोत. आपण आतापर्यंत सर माहिती दिली की 2 प्रकारचं टक्कल आहे की ज्याच्यामध्ये एक रिव्हर्सेबल आहे म्हणजे औषधोपचार करून हे टक्कल आपण घालवू शकतो, केस पुन्हा येऊ शकतात. आणि एक इरिव्हर्सेबल आहे ज्याच्यामध्ये केस पुन्हा येऊ शकत नाहीत. काय उपचार उपलब्ध आहेत? तर आता जे कम्प्युटरवरती आपण बघतात की इरिव्हर्सेबल बॉल्डनेसच्या एक पेशंट आहे तर त्याचे कम्प्लीट टक्कलपणा जे आहे स्टेज 4 के 5 वरती आहे ते. बरोबर. तर ह्याला आपण जे ट्रीटमेंट करू शकतात
ते सर्जिकल ट्रीटमेंटची आता मी गोष्टी करतात. ते 3 प्रकारची ट्रीटमेंट आहे, सर्जिकल, नॉन सर्जिकल आणि टेम्पररी. तर हे सर्जिकल ट्रीटमेंट आहे जे मी आपल्याला दाखवतात. तर ह्याच्यामध्ये काय करतात आपण की पाठीमागून केस घेऊन परत आम्ही पुढे टाकणार. बरोबर. आणि हे आपण नेक्स्ट स्लॉट बघितलं तर असं केस परत येतात. राईट, म्हणजे पाठीमागून केस घेऊन पुढे टाकतात. हे पहिल्याच्या पद्धती असं होतं की त्याच्यामध्ये सर्जरी करायला लागत होते आणि पाठीमागून एक लाईन, एक कट येत होते. आता कट पण नाही येते. सर्जरी अजिबात नॉन इन्व्हेसिव्ह आहे. फक्त सकाळी तुम्ही येणार, दुपारी तुम्ही घरी जाणार, इकडेतून पाठीमागून केस घेऊन इकडे टाकणार. पाठीमागे काही स्टिचेस नाही, काही सर्जरी नाही. आणि एक टाइम पाठीमागून केसांच्या मूल आम्ही पुढे टाकणार आणि केसांच्या मूलमधून 21 दिवसामध्ये केस यायच्या परत चालू होणार. आणि ½ इंच पर मंथ, ½ इंच पर मंथ केस ग्रो होतात. म्हणजे 1 वर्षामध्ये जिकडे पण आपण केस परत टाकलेला आहे ते कम्प्लीट ते एरिया कव्हर होऊन जाणार. तर ह्यांच्या हे पेशंटला 6 महिन्यानंतर पहिला आपण बघितलं जे कम्प्युटरवरती, तर हे पहिला फोटोग्राफ होतं आणि 6 महिन्यानंतर आपण बघितलं तर असं त्याचं ग्रोथ चालू झालेलं आहे. तर ह्याला सर्जिकल म्हणतात, ह्याला एस्थेटिक हेअर इम्प्लांट म्हणतात. हे लंडनतून हे लेटेस्ट टेक्निक आहे ज्याच्यामध्ये कट नाही, सर्जरी नाही, नॉन इन्व्हेसिव्ह आहे. बरोबर. आणि सकाळी येऊन संध्याकाळी तुम्ही घरी परत येऊ शकतात. याला एस्थेटिक हेअर इम्प्लांट सर्जिकल ट्रीटमेंट म्हणतात. ओके, हे आपण आता बघितलं की एस्थेटिक हेअर इम्प्लांट्सद्वारे आज आपल्याला मेल पॅटर्न बाल्डनेस जो इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये औषधोपचाराने केस परत येत नाहीयेत, अशा टकल्यासाठी हे उपचार खास करून आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. कुठेही कापाकापी नाहीये, रक्तस्राव नाहीये आणि एका दिवसात पेशंट सकाळी येऊन संध्याकाळी घरी जाऊ शकतो. मला वाटतं हे खरोखर एक म्हणूया आमूलाग्र क्रांती झालेली आहे ट्रीटमेंटमध्ये या सर्व प्रकारच्या. ह्याच्या व्यतिरिक्त सर पुढे काय सांगता येईल आपल्याला? आता आपण कम्प्युटरवरती बघितलं तर हे सेम पेशंट आहे बिफोर आणि आफ्टर जे सर्जिकलचे होतं. आणि पुढे बघितलं आपण हे पण सर्जिकलचे आणखीन एक पेशंट आहे ज्याला साइड मधून सर्जरी केलेली आहे. तर हे पहिल्याच्या होय त्याचा फोटोग्राफ आणि हे नंतरचा फोटोग्राफ आहे त्याचा. ओके, राईट. आणि आणखी पुढे गेले तर हे त्याच्या बिफोर अँड आफ्टर कम्पॅरिझन जे केले आपण. बरोबर. राईट. आणि आता हे बघितलं आपण तर हे कम्प्युटरवरती बघितलं तर हे नॉन सर्जिकल आता ट्रीटमेंट आहे. बरोबर. म्हणजे हे जे ह्याच्यामध्ये आपण काय करतात की हे सिस्टम आहे नॉन सर्जिकल मध्ये. ह्याच्यामध्ये काही सर्जरी नाही, एक सिस्टम आहे जे केसांच्या बरोबर आपण जॉईन करतात आणि नंतर त्याला जे हेअरस्टाईल पाहिजे तेच हेअरस्टाईल त्याला देऊ शकतात. आणि हे सिस्टम लावलं नंतर स्विमिंग, शॅम्पूइंग, कलरिंग, पर्मिंग काही पण आपण ते पेशंट करू शकतात. आणि केसांच्या कम्प्लीट कॉन्फिडन्स परत येतात. आणि आपणच बघूया की कसं दिसत आहे पहिला आणि नंतर कसं दिसत आहे. हे कम्प्लीट चेहरा चेंज होऊन जाते. याला नॉन सर्जिकल ट्रीटमेंट म्हणतात. ओके, ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे आणि बघितलं आपण की किती कॉन्फिडन्स त्या माणसाला परत मिळालेला आहे. एकंदरीतच ही जी ट्रीटमेंट आहे ही सुद्धा कशा रीतीने केली जाते नॉन सर्जिकल? ह्याच्यामध्ये काय करतात की पहिला टाइम पेशंट आले आपल्याकडे, राईट, तर त्याच्या केसांच्या जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट घेतात आपण. आणि ह्याला जे एक बेस म्हणतात ह्याला स्विस लेस म्हणतात. तर हे बेसतून ते त्यांच्या मेजरमेंट जे आपण घेतात आणि त्याच्या जे केसांच्या सॅम्पल घेतात तर तेच केसांच्या सॅम्पल प्रमाणे आम्ही केस करतात, इम्पोर्ट करतात आणि स्विस लेसवरती ते केस लावतात आणि ते स्विस लेसला त्यांच्या केसांच्या बरोबर आपण जॉईन करतात. आणि नंतर एक टाइम जॉईन केलं की नंतर ब्रशिंग, शॅम्पूइंग, स्विमिंग, पर्मिंग काही पण केलं तर हे निघत नाही. परत नेक्स्ट फोटोग्राफ मी दाखवते कम्प्युटरवरती. आपण बघूया तेज मनुष्याच्या वेगवेगळ्या स्टाईल करतात आता त्याच्या तेज मनुष्यावरती. तर कसं दिसतं ते. आणि हे कम्प्लीट 4 नवीन स्टाईल त्याला दिलेले आहे कम्प्लीट. तर हे एकदम फॅन्टॅस्टिक आहे. ज्या लोकला टक्कलपणा पुढे लास्ट स्टेजला आहे आणि ह्यांना सर्जरी पण काम करत नाही तर नॉन सर्जिकल करायचं आणि हे कम्प्लीट त्याला ही कम्प्लीट नवीन लुक देऊ शकतो आपण. हेच आपण बघितलं की कम्प्लिटली वेगळा लुक ह्यांना आलेला आहे. सो हे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे. सो सर्जिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहे, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहे टकल्यासाठी. आणि जर रिव्हर्सिबल असेल तर त्यांच्यासाठी औषधोपचार सुद्धा आहेत जे रिचफिल्ड क्लिनिक्सच्या द्वारे पुरवले जातात. आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 4ही शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक ह्या सर्व शहरांमध्ये आज रिचफिल्ड क्लिनिक्सची सेवा उपलब्ध आहे. आपण जरूर त्याचा लाभ घेऊ शकता. आपण कॉन्टॅक्ट नंबर बघत आहोत. टोल फ्री नंबरही आहे जो आपण टिपून घ्या जरूर आणि त्याच्यावरती जर का आपल्याला अधिक काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाचं की रिचफिल्ड क्लिनिक्सद्वारे आज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन उपचार जे आहेत ते सुद्धा भारतामध्ये आणले जात आहेत. डॉक्टर अपूर्व शाह याचं श्रेय तुम्हाला जातं, अभिनंदन त्यासाठी. आणि की अॅनाग्रो ही सुद्धा ट्रीटमेंट आहे ज्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत कार्यक्रमात. पुढे केस गळणं कमी करण्यासाठी किंवा नवीन केस येण्यासाठी ह्याचा लाभ होऊ शकतो आपल्याला. आपण ह्याच्या पुढे जाऊन काय सांगू शकाल? ह्याच्यापूर्वी एक चीज आणखीन सांगायची आहे डॉक्टर महेश की एक आणखीन 3rd ट्रीटमेंट आहे
ज्याला टेम्पररी हेअर कॅमोफ्लाज म्हणतात, जे एक मॅजिक चीज आहे की आपण समजो लग्नाला जायचे कुठे की शूटिंगला जायचे पिक्चरमध्ये की काही पण फंक्शन आहे घरी आणि एक लहान एरिया आहे जिकडे केस नाही आहे, तर त्याला आपण कसं कव्हर करू शकतो, तर मी कम्प्युटरवरती दाखवतो. आपण बघूया कम्प्युटरवरती सर, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. आपण ह्या ब्रेक नंतर बघणार आहोत की कशा रीतीने टेम्पररी हेअर कॉम्फ्लेज आपण करू शकतो एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळणे आणि टक्कलावरती असणारे नवीन उपचार, प्रभावी उपचार याविषयी आपण बोलत आहोत. आपल्याला डॉक्टर अपूर्वा शाह यांनी आता माहिती दिली त्याप्रमाणे टक्कल हे दोन प्रकारचं आहे, ज्याच्यामध्ये एक टक्कल आहे ज्याच्यावरती औषधोपचाराने काम होऊ शकतं. औषधोपचाराने आपल्याला केस पुन्हा मिळू शकतात. आज रिचफिल्ड क्लिनिक्स द्वारे अतिशय प्रभावी औषधोपचार हे ह्या रिव्हर्सिबल बाल्डनेससाठी दिले जातात. पण जर का औषधोपचाराने जर का टक्कल दूर होणार नसेल तर अर्थातच सर्जिकल आणि नॉन सर्जिकल अशा दोन प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्यांच्याविषयी आपण आता माहिती घेतली. पण अजून एक तिसरा उपचार सुद्धा उपलब्ध आहे जो अतिशय इंटरेस्टिंग आहे, टेम्पररी हेअर कॉम्प्लेक्स. सर आम्हाला सांगितलं, काय सांगता येईल याविषयी? हे काय ना, ह्याला एक सगळे लोक जे लोकांच्या वरती हे ट्रीटमेंट केले तर त्याला असंच वाटतं की काय मॅजिक झालं की काय झालंय करून, तर याला टेम्पररी कॅमोफ्लाज म्हणतात. आणि आपण बघितलं कम्प्युटरवरती तर आता एक पेशंट आहे ज्याला केस व्हिरल आहे, बरोबर, राईट, आणि त्याला समजो पार्टीला जायचं की काय फंक्शन आहे, राईट, तर आपण त्याला परत बघूया. तर हे बघा कसं झालंय, हे 2 मिनिटांमध्ये होऊन जाते. पहिला फोटो बघूया आधी आणि मग दुसरा बघूया आपण. हा आधीचा होता की विरळ केस दिसत आहेत एकदम, हो, राईट, आणि नंतरच्या बघूया कसं दाट झालंय करून. हे 2 मिनिटांचं काम आहे फक्त. हे हेअर फायबर जे दिसते आपल्याला पिक्चरमध्ये, ते हेअर फायबर डोक्यावरती टाकायचे. आपण या अनुषंगाने फिल्म बघूया का, म्हणजे जास्त माहिती कळू शकेल. ह्या अनुषंगाने आपण एक ध्वनिचित्रफित बघूया ज्याच्यामध्ये हे आपल्याला दाखवलं जात आहे टेम्पररी हेअर कॉम्प्लेक्स. याच्याविषयी काय सांगता येईल सर? तर हे जे हेअर फायबर आहे, म्हणजे हे बॉटलमध्ये असंच केस आहे जसं आपल्या केसांच्या वरती केस आहे, आणि त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आहे. म्हणजे ते टाइमला स्प्रिंकल केले आपल्याला तर ते केस आपल्या केसांच्या वरती जाऊन जॉईन होऊन जाणार, आणि ज्या परत आपण केस परत धुवून नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, त्यापर्यंत ते असंच राहणार केस. आणि हे वेगवेगळ्या कलरमध्ये येते. आपला केस पांढरा आहे तर पांढऱ्या केसांच्या मध्ये येते, ब्राऊन आहे तर ब्राऊन मध्ये येते, ब्लॅक असलं तर ब्लॅक मध्ये येते. आणि हे ऍब्सोल्यूट मॅजिक आहे. याला हेअर कॅमोफ्लाज म्हणतात, ह्याला हेअर फायबर म्हणतात. ओके, म्हणजे जेवढे दिवस पाहिजेत आपल्याला तोपर्यंत आपण हे वापरू शकतो. स्वस्त आणि मस्त असं टेक्निक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि कोणालाही माहिती पडणार नाही की आपल्याला टक्कलपणा आहे करून. येस, त्यामुळे जरूर ह्या हेअर फायबरचा आपण वापर करू शकता. ह्याच्यामध्ये पण आज एक नवीन गोष्ट रिचफिल्ड क्लिनिक्सद्वारे खास करून केस गळणे ज्यांच्यासाठी जास्त चिंताजनक आहे यांच्यासाठी एक खरोखर आशेचा किरण असणारे असं टेक्निक अॅनाग्रो, हे टेक्निक आज रिचफिल्ड संस्थेने आणलेलं आहे भारतामध्ये आणि सर्वत्र हे उपचार द्यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं की ज्यांना जास्त प्रमाणात केस गळतायत किंवा ज्यांना टक्कल पडण्याची भीती आहे यांच्यासाठी खास करून प्लांट स्टेमसेलचा वापर करून, म्हणजे वनस्पतींमधील स्टेमसेलचा वापर करून, आपण आतापर्यंत ह्युमन स्टेमसेल्स बद्दल ऐकलेलं आहे, पण वनस्पतींच्या स्टेमसेलचा वापर करून अतिशय नैसर्गिकरित्या कुठलीही शस्त्रक्रिया न करता आपण केस गळणं थांबवू शकतो. कसं आपण जाणून घ्या डॉक्टरांकडनं, काय सांगता येईल? डॉक्टर, टक्कलपणा जे आजच्या सब्जेक्ट आहे त्याच्या पूर्वीच्या एक स्टेज आहे ज्याला आपण विरलपणा म्हणतात. त्याच्यामध्ये केस बारीक होतात, केसांची जे थिकनेस आहे ते कमी होतात, केसांचे जे लेंथ आहे ते कमी होतात आणि केस गळायचे चालू होतात. तर याला हेअर थिनिंग म्हणतात. आणि थिनिंगसाठी आतापर्यंत वर्ल्डमध्ये काही ट्रीटमेंट नव्हती. तर आता हे लेटेस्ट ट्रीटमेंट जे आलेली आहे ज्याला प्लांट स्टेमसेल ट्रीटमेंट म्हणतात, पीसीटी रेजुव्हिमॅक्स म्हणतात याला. तर हे जे ट्रीटमेंट आहे हे स्वित्झर्लंडतून हे ट्रीटमेंट आलेली आहे. आणि प्लांट स्टेमसेलला आपण केसांच्या वरती लावून विरलपणा जे केसांचे आहे त्याला आपण स्टॉप करतात आणि केसांना थिक करतात, दाट करतात, केसांची व्हॉल्यूम, डेन्सिटी सगळं वाढतात. याला अॅनाग्रो ट्रीटमेंट म्हणतात. आणि हे ट्रीटमेंटला स्काल्पमध्ये टाकायलासाठी एक स्पेशल मशीन आहे ज्याला रिचफिल्ड अॅनाग्रो मशीन म्हणतात. बरोबर आहे, हे आपण बघूया या ठिकाणी मशीन. या ठिकाणी रिचफिल्ड अॅनाग्रो मशीन हे आपल्याला दिसतंय. या ठिकाणी या मशीनद्वारे हे संपूर्ण उपचार केले जातात. या ठिकाणी जे हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे इन्स्ट्रुमेंट्स दिसत आहेत त्याच्याद्वारे हे जे प्लांट स्टेम सेल्स आहेत हे स्काल्पमध्ये किंवा डोक्याखालच्या त्वचेमध्ये सारले जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही, लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रक्तस्राव नाहीये, अॅनेस्थेशिया द्यायला लागत नाहीये, केवळ
केवळ आपण प्लांट स्टेम सेल्स आहेत त्या एका पद्धतीने आपण त्वचेमध्ये केसांखालच्या त्वचेमध्ये किंवा स्काल्पमध्ये सारतोय आणि केस गळणं थांबवू शकतो, केसांचा विरळपणा कमी होऊ शकतो, पुन्हा आपल्याला दाट केस हे मिळू शकतात. हे आपण बघतोय, हे ह्याचं मशीन आहे. ह्या मशीनद्वारे ही ट्रीटमेंट केली जाते आणि हा एक ब्रेक थ्रू असं म्हणायला हरकत नाही सर की केसांच्या ट्रीटमेंटमध्ये. मला माझ्या 27 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये हे एक फॅन्टॅस्टिक ब्रेक थ्रू वाटते आणि हे समथिंग अमेझिंग आहे आणि नॉन इन्व्हेसिव्ह आहे. जसं आपण सांगितलं तर काही इंजेक्शन नाही, काही सर्जरी नाही, नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे ज्यातून केसांचे जे विरलपण आहे त्याला आपण स्टॉप करू शकते. आपल्यामध्ये हमेशा सांगते मेडिकल फील्डमध्ये की प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. बरोबर, राईट. तर हे जे टक्कलपणाचे एक पूर्वीच्या जे स्टेप आहे त्याच्यासाठी हे अॅनाग्रो, जे रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंट आहे ते एक फॅन्टॅस्टिक ट्रीटमेंट आहे. येस, आणि ह्या ट्रीटमेंटचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. ह्यासाठी रिचफिल्ड क्लिनिक्सना आपण संपर्क करू शकता. टोल फ्री नंबर आपण बघत होता आतापर्यंत, जो जरूर टिपून घेऊ शकता. पण खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी रिचफिल्डच्या संस्था आहेत. सर्वप्रथम पुण्याचा संपर्कासाठी जो नंबर आहे तो मी आपल्याला सांगतोय, तो आहे 9630064024 म्हणजेच 9630064024. हे पुण्यामधील रिचफिल्ड संस्थेचा नंबर आहे ज्या ठिकाणी आपण केस विकारांवरील उपचार घेऊ शकता. उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी, नाशिकसाठी स्पेशल नंबर आहे, तो आहे 66200026 म्हणजेच 66200026 आणि त्याच्या मागे नाशिकचा एसटीडी कोड आहे 0253 म्हणजे 0253. एक मोबाईल नंबर आहे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आणि तो आहे 9689138004 म्हणजेच 9689138004. कोल्हापूरचा संपर्क क्रमांक आहे 0231, हा एसटीडी कोड आहे आणि नंबर आहे 6628000000 म्हणजेच 0231662800. मोबाईल नंबर आहे 9930711057 म्हणजेच 9930711057. हा होता कोल्हापूरचा नंबर. याच्या व्यतिरिक्त इतरही ठिकाणी, नागपूर या ठिकाणी सुद्धा ह्याच्या ब्रँचेस आहेत जो आपण आता नंबर टिपून घेऊ शकता. तो आहे 07122456 म्हणजेच 2456804 आणि दुसरा एक नंबर आहे 24200532 म्हणजेच 2420532. याच्या मागे 0712 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कोल्हापूर या ठिकाणचे आपण मगाशी नंबर टिपून घेतलेला आहे, नाशिक आहे, पुणे आहे, ह्या तिन्ही ठिकाणी आपण जरूर संपर्क करू शकता. आजच्या कार्यक्रमामध्ये सर एक अमूल्य मार्गदर्शन आपण केलेलं आहे केस विकारांवरील जे नवीन उपचार आले त्याविषयी. त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.